आणि चुकीच्या अकार्यक्षम माणसाला निवडून दिल्यामुळे प्रचंड करोडोंचं नुकसान शेतकऱ्यांचं सगळ्या प्रकल्पांचं झालं. गेल्या वेळेस विद्यमान आमदारांनी खोटं बोलले की माझा भाऊ ॲडिशनल कमिशनर आहे, मला मतदान करा, मला आमदार करा, मी तुमचा टॅक्स कमी करून देतो. आमदार झाले, लोकांना फसवलं. महायुतीने आपल्याला उमेदवारी दिली होती आणि त्यातच अजित पवारांनी संभाजी झेंडेंना उमेदवारी दिली. काय नक्की कसं बघता याच्याकडे? काय बघायची गरज नाही. त्याच्या लोकांनी काय करायचं ते ठरवलंय. त्यांच्या जागा त्यांच्या जागा दाखवल्या जातील. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रभर विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यामध्ये निवडणुकीचा जोर वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्याशी चर्चा करण्यासाठी महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे आहेत. बापू, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार बापू, आपण पुरंदर आणि हवेलीमध्ये जवळपास 2 वेळा राऊंड झाला प्रत्येक गावांमध्ये. काय लोकांचा, जनतेचा काय प्रतिसाद वाटतं? प्रचंड उत्साहाने गेल्या 5 वर्षापूर्वी जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मी बाहेर पडलो प्रक्रियेतून आणि चुकीच्या अकार्यक्षम माणसाला निवडून दिल्यामुळे प्रचंड करोडोंचं नुकसान शेतकऱ्यांचं सगळ्या प्रकल्पांचं झालं. त्याची जाणीव लोकांना झालेली आहे आणि म्हणून विजय बापू शिवतारे सोडून ही कामं कोणी करूच शकत नाही. देवाची ओळी फुरसुंगी आपण सेपरेट नगरपालिका केली. पाण्याची 118 कोटीची योजना प्लस त्यात 100 कोटी ॲडिशनल मुख्यमंत्र्यांनी 218 कोटीची योजना झाली. कचरा डेपोचं कॅपिंग झालं. मंतरवाडी ते खडी मशीन चौकाचा 73 कोटीचा रस्ता झाला. 650 कोटीची कामं तिथे झाली. राहिलेली 9 गावं आहेत त्याच्यामध्ये टॅक्समुळे प्रचंड नुकसान झालं होतं. गेल्या वेळेस विद्यमान आमदारांनी खोटं बोलले की माझा भाऊ ॲडिशनल कमिशनर आहे, मला मतदान करा, मला आमदार करा, मी तुमचा टॅक्स कमी करून देतो. आमदार झाले, लोकांना फसवलं, उचलले नाहीत फोन. 3 वर्षानंतर लोक माझ्याकडे आले. फुरसुंगी देवाच्या ओळीचा हा प्रश्न असा निघाला. बाकीच्या 9 गावांचा प्रश्न जेवढा कॉर्पोरेशन ग्रामपंचायत असताना जो टॅक्स होता त्या फ्लॅटला, त्या दुकानाला, त्याच्या दुप्पट फक्त आकारायचा, जोपर्यंत सोयीसुविधा देत नाही अशी ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याच्यानुसार अंडर सेक्शन 450A आयुक्तांना पॉवर देत आता तुम्ही ग्रामपंचायतला जो टॅक्स होता त्याचं दुप्पट. माझ्या इकडचं तर पुरंदर हवेली मतदारसंघातलं मी केलं, पण त्याच्याबरोबरने सेम निर्णय तसाच निर्णय खडकवासल्यासाठी सुद्धा मी भीमराव तापकीर असतील त्यांना घेऊन गेलो. मुख्यमंत्र्यांकडे बसून सेम तसाच निर्णय आचारसंहिता लागण्याच्या आत 2 तास तो मी करून घेतला आणि लोकांना दिलासा दिला. प्रचंड लोकप्रियता. बापू, पुरंदरमध्ये महायुतीने आपल्याला उमेदवारी दिली होती आणि त्यातच अजित पवारांनी संभाजी झेंडेंना उमेदवारी दिली. काय नक्की कसं बघता याच्याकडे? काय बघायची गरज नाही. त्याची लोकांनी काय करायचं ते ठरवलंय. त्यांच्या जागा त्यांच्या जागा दाखवल्या जातील. 100% लोक करतील ते. आता दिलेले शब्द पाळायची मानसिकता मोठ्या माणसाच्या मनात असायला हवी. शब्द देऊन फिरवता कुचकामी लोक. अरे आम्ही जो शब्द दिला आहे तो मरेपर्यंत पाळणार मित्र म्हणून. तुम्ही जसं वागाल तसं वागा. नियती, डेस्टिनी विल प्ले इट्स ओन रोल. नियती आपला खेळ खेळल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो. त्याने मला काही फरक पडत नाही. देव आणि जनता माझ्याबरोबर आहे. एकीकडे विद्यमान आमदार गुंजवणीच्या पाण्याबाबत सातत्याने आपल्यावरती टीका करतायत. चुकीचं स्टेटमेंट आपल्याकडून होते असं ते म्हणतात. चुकीचं स्टेटमेंट नाही. ते म्हणे की जे डिझाईन इंजिनियर्सने केले, विजय शिवतारे नाही, हजारो इंजिनियर्स वर्किंग करत असतात गव्हर्नमेंटने. त्यांनी केलेली योजनाच चुकीची आहे. उलट जी योजना योग्य होती ती योजना 20 जुलै 2020 रोजी पाईपलाईन त्यांनी बदलली. 400 कोटीचा भ्रष्टाचार केला. त्याच्यात करोड रुपये त्यांनी खाल्ले. शेतकऱ्यांना माहीत पडलं की वरून जाणारी लाईन खालून जर जेऊर मांडकीतून घेतली तर वर पाणी येणारच नाही. माझ्याही ते लक्षात आलं आणि मग मुख्यमंत्र्यांना 24 जुलै रोजी बैठक घेऊन चीफ सेक्रेटरी, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, जलसंपदाचे प्रधान सचिव यांच्या सकट मीटिंग घेऊन ओरिजिनल टेंडरला विजय बापूंनी जी केलेली लाईन होती वरून परिंचे, वाल्ला, हरणी, सुकलवाडी असं करत राख तसा निर्णय टेंडरप्रमाणेच करायचं हा झाला आणि म्हणून लोक वाचले. चोराच्या उलट्या बॉम्बा पैसे खाऊन EPC कॉन्ट्रॅक्टमध्ये वाचलेले 400 कोटी कंपनीचे त्यांनी खाल्ले. चुकीचं काम केलं. पुरंदर आणि हवेलीमधून भाजपने आपल्याला आता पाठिंबा दिला आहे. तुमच्या पहिल्या दिवसापासून आहे. प्रचारामध्ये सक्रिय सहभागी झाले. सगळे सक्रिय आहेत.
पूर्ण भाजपच्या अंगीकृत सगळ्या संघटना, अगदी बजरंग दलापासून ते सगळे विश्व हिंदू परिषदेपासून सगळ्या, आता काही नावं मी घेऊ शकत नाहीत कारण इतकी मोठी माणसं आहेत ती, सगळे लोक हे पवित्र काम करण्यासाठी, मी आमदार मिरवण्यासाठी नाही आहे, मी आमदारकी हे साधन समजतो गोरगरीब लोकांना निर्णय देण्यासाठीचा, एक त्यांचं काम करण्यासाठीचा, आणि म्हणून मी मिरवणारा आमदार नाही, मी काम करणारा, त्याग करणारा आमदार आहे. लोकांच्याही लक्षात आलं आहे आणि म्हणून लोकांनी जो निर्णय घेतलेला आहे तो एकदम पक्का आहे. कोणी काही करो, कोणी उभं केलं, कोणी काय केलं, कोणी डुप्लिकेट माणसं खूप फिरत आहेत. बघा बापूंच्या गळ्यामध्ये शिवसेनेचं फक्त आहे, माझ्या गळ्यामध्ये बघा शिवसेना आहे, धनुष्यबाण आहे, त्याच्यानंतर घड्याळ आहे आणि त्याच्यावर कमळसुद्धा आहे. तो विचारतो कोण? माहितीतलं नाही. लोकांना भ्रम करण्याचा, संभ्रमित करण्याचा प्रयत्न ते करतायत. त्याचा फटका 20 तारखेला आणि 23 तारखेला निकाल नक्की देईल. लाडकी बहीण असेल, इतर योजना आपल्या सरकारने माहितीने जाहीर केल्यात, माहितीने या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. काय योजनांचा आपल्याला फायदा होईल? प्रचंड योजनांचा फायदा आहे. स्वाभिमानाने गोरगरीब शेतकरी कष्टकरी महिलेला स्वाभिमानाने जगण्यासाठी महिन्याला 1500 रुपये देऊन प्रचंड मोठं काम, ऐतिहासिक काम माननीय लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलं आहे, देवेंद्र भाऊ यांनी केलं आहे. अजित पवार माझ्या विरोधात असतील पण ते फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी देखील काम केलं आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या महिलेला कळणार नाही, परंतु सरकारी इस्पितळात जाऊन औषधोपचार घेण्यासाठी 150 रुपये एस टीच्या तिकिटाला नाहीत अशीही परिस्थिती असणारे गरीब लोक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. त्या महिलांना स्वाभिमानाने जगण्यासाठीचं एक चांगल्या प्रकारचं हे काम आहे. आणि म्हणून सगळ्या लाडक्या बहिणी, एकनाथराव शिंदे मोठे बंधू, तर आमच्या ग्रामीण भागामध्ये या मतदारसंघामधला छोटा बंधू विजय बापू शिवतारे. एकीकडे आता जर पाहिलं आपण की आपण मोठ्या प्रमाणात फिरताय, आपल्याला लोकही प्रतिसाद देत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आपल्यासाठी सभा काय पुरंदर हवेलीमध्ये घेणार आहेत? सभा होतील. कधी, काय नियोजन? आता हे मुख्यमंत्र्यांचं अख्ख्या 288 मतदारसंघातलं नियोजन आहे. भाजपाले लाडका भाऊ म्हणून प्रसिद्ध झाले ते आता, त्याच्यामुळे सगळीकडे डिमांड आहे, त्यामुळे थोडंसं हे, पण पुरंदरला दिलेल्या शब्दाप्रमाणे सभा होणार. आपला शेवटचा बापू प्रश्न आपल्याला की आता आपण जे फिरताय सगळीकडे, या पुढचं पुरंदर हवेलीसाठी आपलं विजन काय असेल? विजन पुरंदर उपसा कार्यक्षमपणे चालवणे, पंप बदलणे, डबल कॅपॅसिटीचे पंप टाकणे, 2च TMC पाणी अजून आपण उचलतोय, 4 TMC पाणी उचलून मॅक्झिमम पाणी देणे, 1.5 वर्षाच्या आत गुंजवणीचं पाणी लाभक्षेत्रात गुंजवणीच्या फिरवणे, IT क्षेत्र उभं केलं तर नोकऱ्या प्रचंड मिळणार आहेत. 1450 एकर सरकारची जागा आहे, ती जागा MIDCला देऊन ती प्रक्रिया सुरू आहे. IT पार्क उभे करणे, MIDCमध्ये 4थ्या आणि 5व्या टप्प्यातलं जे क्षेत्र बाकी आहे तिथे सगळ्यात बेस्ट उद्योगासाठी जागा जेजुरी आहे. पाणी आहे, एअर कनेक्टिव्हिटी, रेल्वे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, हे सगळं असणारा महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट लोकेशन इंडस्ट्रीसाठी जेजुरी MIDC आहे पुरंदरमधली. तिथे मोठ्या कंपन्या आणणे, त्या कंपन्यांच्या माध्यमातून पोरांना रोजगारासाठी काम करणे, अनेक प्रकल्प. मी आता 346 कोटीचा विकास आराखडा, किती मुख्यमंत्री आले नाही गेले, पण कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या मल्हारी मार्तंडाच्या देवस्थानचं हे करावं, पण ते केलं नव्हतं त्यांनी. मी 346 कोटीचा जो आराखडा केला, 109 कोटी माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाने मला दिले, त्याचं काम जोरात सुरू आहे. अनेक कामं अशी आहेत की त्या कामाच्या माध्यमातून प्रचंड मोठा विकास. शेवटचा प्रश्न बापू की विमानतळाबाबत अनेक तर्कवितर्क, विमानतळाबाबत सरकार जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या बरोबर मी राहील. मी आता त्या प्रक्रियेतून बाजूला आहे, पण एक नक्की मी करणार आहे, सरकार निर्णय घेतल्यानंतर जर कुठे शेतकऱ्यांचं माझ्या विरुद्ध त्यांनी मागले 2 वेळा, जाऊ द्या, पण कुठच्याही शेतकऱ्याचं 1 रुपयाचं नुकसान विजय बापू शिवतारे होऊन देणार नाही, त्याची काळजी पालकत्व म्हणून मी करणार. धन्यवाद बापू. तर आपण या ठिकाणी पाहिलं की आपल्याशी चर्चा करण्यासाठी अनेक विषयावरती विजय बापू शिवतारे यांनी अनेक विषयांच्या मुद्द्यांना हात घातला आणि सडेतोड आपली भूमिका मांडली. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.